हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी संतोष वागी, पाणी शोधक, वरखंडा तालुका डहाणू, जिल्हा पालघर. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोरवेलचा पॉईंट कसा निश्चित करतात आणि पाण्याच्या लाईन किंवा झरे कसं निश्चित करतात, झऱ्यावरून आपण बोरवेलचा पॉईंट कसा निश्चित करायचा, एकापेक्षा जास्त झरे कुठे मिळतात, हे स्थान आपण निश्चित केलेलं होतं. एल रोडच्या सहाय्याने, कोपर एल रोड किंवा लोखंडी एल रोड याच्या सहाय्याने आपण बघितलेलं होतं. ह्या एल रोडच्या सहाय्याने शरीरामध्ये एक मॅग्नेट आणि या आपल्या जमिनीमध्ये मॅग्नेट असतं, याद्वारे पाणी हे एल रोडला आकर्षण घेत असतं आणि याद्वारे आपल्याला लगेच पॉईंट हे एल रोड आपल्याला दाखवत असतात. एल रोडच्या सहाय्याने तर आपण हे बोर पॉईंट निश्चित करतोच, पण बाहेरील देखील काही चिन्ह असतात, त्याद्वारे देखील आपल्याला पटकन समजते. विशेषतः जी झाडं आहेत विशिष्ट प्रकारची नैसर्गिकरित्या उगवलेली, त्याच्यामध्ये सर्वप्रथम उंबराचं झाड असतं, एक नंबरचं. उंबराच्या झाडाजवळ निश्चितच पाण्याचा पॉईंट असतो आणि वर पाणी असते. त्याच्यानंतर आंब्याचं झाड, नैसर्गिकरित्या उगवलेलं आंब्याचं झाड, खजोरीचं झाड, बोरीचं झाड किंवा शेलटीचं झाड, आपण त्याला वखर म्हणतो, आवळ्याचं झाड, धामणाचं झाड, धामण म्हणतो आपण. अशी जी काही विशिष्ट प्रकारची झाडं असतात किंवा बोरीचं झाड, या झाडाजवळच्या आसपास निश्चितच पाण्याचा पॉईंट असतो, मात्र ती नैसर्गिकरित्या उगवलेली असली पाहिजेत. तर आपण निश्चित सांगू शकतो आजूबाजूला, आणि त्या झाडाच्या द्वारे झाडाचा आधार घेऊन आपण ह्या एल रोडच्या, लोखंडी एल रोडच्या सहाय्याने किंवा कोपर एल रोडच्या सहाय्याने आपल्याला लगेच दर्शवते की त्या दिशेला पाणी असेल, असं पाणी दाखवते. म्हणजे झाडाजवळ निश्चितच पाणी असतं, कारण झाडं ही पाण्याचा साठा करतात. त्याची मुळं ही खोलवर गेलेली असतात, 30-35 फूट. पिंपळाचं झाड देखील, पिंपळाचं झाड ह्या असं आहे की त्याची मुळं खोलवर जातात आणि कितीही भक्कम खडक असेल, पक्का खडक असेल, तरी देखील ती खडक फोडून आतमध्ये जातात आणि त्याच्यामुळे तिथे पाणी साठलेलं असतं. एक प्रकारच्या पाण्याच्या बँका तयार करत असतात. आणि म्हणून झाडं ही फार महत्त्वाची आहेत, निसर्गाने आपल्याला दिलेली देणगी आहे. म्हणून कुठल्याही जुन्या झाडाजवळ, नैसर्गिकरित्या उगवलेल्या झाडाजवळ हे पाणी हमखास असते, पाण्याचा पॉईंट हमखास असतो. आता मी बघूया आपण, हा एल रोड पकडलेला आहे, हा बघा दाखवत आहे, सरळ उभा राहिलेला आहे. मी जातो, हे निश्चितच एका झाडाजवळ हा पॉईंट असणार. आपण त्या दिशेला जाऊया, जसा दाखवत आहे त्या दिशेला आपण जाऊया. हे बघा, हे झाड तुम्हाला दिसत असेल, हे आवळ्याचं झाड आहे, जंगली आवळा. आणि इथे पॉईंट आहे, हा बघा दाखवला, हा इथे पॉईंट आहे. हे झाड आहे ना, आवळ्याचं झाड आहे, हे जुनं आहे. बऱ्याच वेळेला मी तोडलेलं आहे, पण तरी देखील फांद्या निघतात. त्याच्यानंतर इथे पिंपळाचं झाड देखील आहे, हे पिंपळाचं आहे, हे पिंपळाचं झाड. हे कडुलिंब आहे इथे उगवलेलं, आणि हे विलाती चिंचेचं झाड उगवलेलं आहे. अशी विविध प्रकारची झाडं त्या ठिकाणी उगवत असतात. इथे पाण्याचा पॉईंट हा निश्चितच असतो, हमखास पाणी
तिथे असते आणि ते पण वर असते, हे पाण्याचे संकेत आहेत. दुसरा संकेत असा की त्या पॉईंटजवळ ह्या फांद्या झाडाचे वळलेले असतात. इथे तुम्हाला दिसत असेल ही फांदी वळलेली आहे, म्हणजे आकर्षित केलेली आहे जमिनीपर्यंत. जिथे पॉईंट असेल तिथे दाखवते. झाडं देखील आपल्याला संकेत दाखवतात की जिथे पाणी असेल तिथे ती फांदी वाढत जाते त्या पॉईंटजवळ. म्हणजे झाडाच्या फांद्या देखील आपल्याला दाखवत असतात की इथे पॉईंट आहे असं. कारण त्या फांद्या आकर्षिले जातात तिकडे, तिथे खालीपर्यंत त्या पॉईंटजवळ जाऊन पोचतात. तुम्ही बघा, झाडाचं निरीक्षण करा. ह्याच्यावरून सुद्धा हे बाहेरील जे संकेत असतात ते आपल्याला पाण्याचा निर्देश दाखवतात की इथे पाणी आहे. तर असे काही झाडं ही विशिष्ट प्रकारची असतात. ही झाडं आपल्याला पाणी कुठे आहे ती दर्शवत असतात. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे निसर्गाने आपल्याला असे काही संकेत दिलेले असतात की त्याच्यावरून आपण निसर्गातल्या गोष्टी आपण त्याचा शोध घेत असतो. जुन्या काळामध्ये पाण्याचा शोध अशा प्रकारे घेतलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? आपण या व्हिडिओसाठी जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. पुढच्या वेळेला भेटू. थँक्यू.